अगं मस्त चालू आहे माझं, सगळं काही सॉर्टेड आहे. सकाळी उठायचं, आई बाबांचा नाश्ता द्यायचा, ते करायचं. मग पुढे भावाची थोडी चिडचिड झाली की बरोबर शाळेत जायच्या टायमिंगला तिथे निघतानाच माझी वहिनी समोर येऊन उभी राहते. माझ्या वहिनीच्या हाताला एक वेगळी चव आहे हा, म्हणजे एकदम टेस्टी. तिचे टोमणे ऐकले, टोमणे ऐकले की मला वेगळं जेवण नाही जेवावं लागत. ते टोमणे ऐकूनच मला ढेकर येतो. त्यानंतर मग शाळेत जायचं, त्या लहान मुलांना ABCD शिकवायचं. अगं एक गंमत सांगू का तुला? त्या लहान मुलांमध्ये राहून एक गोष्ट कळाली की लहान मूल जे स्वप्न बघतं ते कधी तर पूर्ण होईल अशी आशा किंवा अपेक्षा धरून ठेवत नाही, आणि त्यामुळेच त्यांना निवांत झोप लागते. पण आपण मात्र आता झोपायला घाबरतो. या मागे पण कारण आहेत. कारण एक, आपण पाहिलेलं स्वप्न कधीतरी पूर्ण होईल या विचाराने ती झोप लागत नाही, आणि एकदा आपलं स्वप्न तुटलं की ते परत पडेल या भीतीने झोप लागत नाही. स्वप्न महाग झालेत ग. अगं मी ओके आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी हे सगळं काही सहन करू शकते. पण माझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत ज्या हे स्वीकारू शकत नाहीयेत की पैसे नसल्याने आपल्याला हवं ते शिक्षण न घेता येणं, आणि त्या कारणाने त्यांची आत्महत्या करणं. मला नेहमी वाटतं की त्यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. शिक्षणाचा बाजार करणाऱ्या लोकांच्या मंडईत किती दिवस आपल्या हक्काचा तराजू असा रिकामा होताना बघणार, आणि आता मला हे बघवत नाहीये. मी माझ्या बाबांना कधी नीट बघितलं नाहीये, मला ते आठवतही नाही. पण त्यांच्या डायरीमध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं ते मला नक्की आठवतंय, आणि ते डोक्यात बसलं आहे माझ्या. गुन्हेगार काहीतरी करतो म्हणून समाज उद्ध्वस्त होत नाही, तर समाज उद्ध्वस्त होतो कारण कॅपेबल माणसांना काहीच करायचं नसतं, ते काही करतही नाहीत. पण तू बरोबर म्हणतेस, आपण काही करू शकतो नाही, काहीच नाही. ऐक ना, एक काम कर, अजून एक वडापाव आणशील का? एक